सर्व नागरिकांना सूचना आहे, कोणीही पुलावर येणार नाही। पाण्याचा विसर्ग वरच्यावर वाढणार आहे। गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले आहे। नरसिंह मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले। गंगाखेड धारखेड पूल रहदारीसाठी बंद। गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रात्रीतून पाणी पातळी वाढण्याची शक्यता। गोदावरी नदीच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात ढगफुटी दृष्ट पाऊस झाला असून या पावसामुळे माजलगाव धरणातून 1,15,243 क्युसेक्सने पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात आले आहे, तर जायकवाडी प्रकल्पातून 1,03,752 क्युसेक्सने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे। त्यामुळे गोदावरी नदी सध्या दुथड्या वाहत असून गोदावरी नदीने सध्या रौद्र रूप धारण केलेले आहे। काही ठिकाणी बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत। आपली जीवाची काळजी घेणे सध्या महत्त्वाचे असून नदीकाठच्या भागातील नागरिकांनी उंच ठिकाणी जाऊन राहणे अपेक्षित असे आवाहन उपविभागीय अधिकारी जीवराज डाफकर यांनी केले आहे। गंगाखेड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नागरिकांनाही यावेळी फोटो काढण्यासाठी किंवा विनाकारण भटकंती करण्यासाठी धारखेड गंगाखेड या पुलावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा पूल बंद केला असून या पुलावर ये-जा करणं टाळावे असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी केले आहे। गंगाखेड, पूर्णा आणि पालम या तीनही तालुक्यात सतत 2 दिवस झालेल्या पावसामुळे व जायकवाडीमधून तसेच माजलगाव धरणातून जो प्रचंड विसर्ग सोडलेला आहे त्यामुळे गोदावरी पात्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। गंगाखेड, पूर्णा आणि पालम या तिन्ही तालुक्यांमध्ये जवळपास 10 गावांचा संपर्क तुटलेला आहे। यामध्ये गंगाखेड तालुक्यातील खळी, मैराळ सांगवी, गोंडगाव, त्याचबरोबर सायाळा, सुनेगाव, जवळा, पालममध्ये आरखेड, सावंगी, भुजबळ या गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्याचबरोबर सायाळा या गावाला पुराने चोहोबाजूने वेढलेला आहे, परंतु नागरिकांना उंच ठिकाणी आपण स्थलांतरित केलेलं आहे। घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, परंतु जो विसर्ग आहे तो 3,87,000चा विसर्ग आपल्याला मिळणार आहे आणि तो येण्यासाठी अजून आपल्याकडे 4 तासाचा अवधी आहे। सध्या सोनपेठ या ठिकाणापर्यंत जास्तीचा विसर्ग आलेला आहे, त्यामुळे पूर परिस्थितीमध्ये अजून वाढ होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे आणि आव्हान आहे की सर्वांनी सुरक्षित ठिकाणी राहायचं आहे। शेती पिकांचं होणारं नुकसान, घरांचं होणारं नुकसान याचे रीतसर व्यवस्थितपणे पंचनामे होऊन शासनाकडे त्याचा प्रस्ताव जाईल, मदतसुद्धा मिळणार आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये जीवितहानी होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची आहे। प्रत्येक गावांमध्ये आपण पोलीस पाटलांमार्फत दौंडी दिलेली आहे व सतर्कतेच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत। तर पुन्हा एकदा नागरिकांना विनंती आहे की आपण सतर्क राहावे, उंच ठिकाणी राहावे आणि कुठलाही जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं प्रशासनाकडून आपणा सर्वांना विनंती आहे। नमस्कार। गंगाखेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना विनंती आहे, सूचना आहेत की नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत आहे। अजून पुराची परिस्थिती रात्री 10पर्यंत राहणार आहे, तरी कोणताही मोहापायी फोटो काढण्यासाठी किंवा पूर परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी नदीच्या ठिकाणी येऊ नये। नागरिकांनी आपली सुरक्षा स्वतः करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे। सध्या रहदारीचे मार्ग जे आहेत समजा कोणत्या ठिकाणचे बंद केले? रहदारीचे मार्ग बंद केलेले नाहीत, कोणत्याही ठिकाणचे रहदारी चालू आहे। फक्त खळी या गावासाठी जाणारा रस्ता त्या ठिकाणचाच मार्ग बंद केलेला आहे, बाकी सर्व मार्ग चालू आहे।